नमो भगवते वासुदेवाय. तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील आपला 8वा स्कंद. 8व्या स्कंदातील अध्याय 16वा. 16व्या अध्यायामध्ये आपण कश्यपांकडून आदितीला पयोव्रताचा उपदेश पाहणार आहोत. श्री सुकाचार्य म्हणतात, जेव्हा देव लपून बसले आणि दैत्यांनी स्वर्ग हिरावून घेतला त्यावेळी देवमाता आदिती अनाथ असल्याप्रमाणे शोक करू लागली. पुष्कळ दिवसानंतर एकदा जेव्हा भगवान कश्यप मुनींनी समाधी सोडली तेव्हा ते आदितीच्या आश्रमात गेले आणि त्यांना असे दिसले की तेथे कोणत्याही प्रकारचा उत्साह नाही की आनंद नाही. परीक्षिता, जेव्हा ते तेथे जाऊन आसनावर बसले तेव्हा आदितीने विधीपूर्वक त्यांचा सत्कार केला. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरील उदासीनता पाहून पत्नीला ते म्हणाले, कल्याणी, यावेळी जगात ब्राह्मणावर काही संकट तर आलेले नाही ना? धर्म बुडाला नाही ना? स्वच्छंद वागणाऱ्या मृत्यूंचे लोकांना भय नाही ना? प्रिये, जे लोक योग साधना करू शकत नाहीत त्यांना गृहस्थाश्रम योगाचे फळ देणारा आहे. ज्या गृहस्थाश्रमींच्या धर्म, अर्थ आणि काम यांच्या सेवनामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न तर नाही ना? किंवा तू कुटुंबांच्या भरणपोषणात व्यग्र असताना अतिथी आले असतील आणि तू त्यांचा सन्मान न करताच ते परत गेले असतील. उभे राहूनही त्यांचा तू सत्कार केला नसशील म्हणून तर तू उदास नाहीस ना? आलेल्या अतिथींचा ज्या घरात साधे पाणी देऊन सुद्धा सत्कार केला जात नाही आणि ते तसेच परत जातात ती घरे निश्चितच कोल्ह्यांच्या गुहाप्रमाणे आहेत. प्रिये, माझ्या परगावी जाण्याने कधी तुझे चित्त उद्विग्न झाले असेल म्हणून तू वेळेवर हविष्याने अग्नीमध्ये हवन केले नाहीस का? ब्राह्मण आणि अग्नी हे सर्व देवमय भगवंताचे मुख आहेत. गृहस्थाने जर या दोन्हींचे पूजन केले तर सर्व कामना पूर्ण करणाऱ्या लोकांची त्याला प्राप्ती होते. हे मानिनी, तुझ्या बऱ्याचशा लक्षणांवरून मला वाटते की तुझे चित्त अस्वस्थ आहे. तुझी सर्व मुले तर खुशाल आहेत ना? आदिती म्हणाली, हे गृहस्थाश्रमी ब्राह्मण, गाय, धर्म आणि मी या सर्वांचे कुशल आहे. आदिती म्हणाली, हे गृहस्थाश्रमी ब्राह्मण, गाय, धर्म आणि मी या सर्वांचे कुशल आहे. हा गृहस्थाश्रमच धर्म, अर्थ आणि काम यांचे श्रेष्ठ उत्पत्ती स्थान आहे. हे ब्राह्मण, आपले निरंतर स्मरण असल्यामुळे अग्नी, अतिथी, सेवक, भिक्षुक आणि अन्य याचकांची मी कधीही हेळसांड केलेली नाही. हे भगवन, आपल्यासारखे प्रजापती जेव्हा मला धर्मपालनाचा असा उपदेश करतात तेव्हा माझ्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होणार नाही. हे मरीची पुत्र, सत्वगुणी, रजोगुणी किंवा तमोगुणी अशी सारी प्रजा काही आपल्या संकल्पाने तर काही शरीरापासून उत्पन्न झाली आहे. भगवन, आपण असुरादी परमेश्वर सुद्धा आपल्या भक्तांच्याच इच्छा पूर्ण करतात. म्हणून हे उत्तम व्रत असलेल्या प्रभो, आपली सेवा करणाऱ्या माझ्या कल्याणाचा आपण विचार करावा. ज्यांची संपत्ती आणि राहण्याचे ठिकाण सुद्धा शत्रूंनी हिरावून घेतले आहे अशा आमचे आपण रक्षण करावे. बलवान दैत्यांनी माझे ऐश्वर्य, धन, यश आणि स्थान सुद्धा हिरावून घेऊन मला घराच्या बाहेर काढले आहे. त्यामुळे मी सध्या दुःख सागरात बुडाले आहे. आमचे भले करणारा आपल्याशिवाय श्रेष्ठ दुसरा कोणीही नाही. म्हणून हे माझ्या हितचिंतक स्वामी, आपण विचार करून माझ्या कल्याणाचा असा उपाय सांगा की माझ्या मुलांना ऐश्वर्यादी पुन्हा प्राप्त होतील. श्री सुख म्हणतात, आदितीने जेव्हा कश्यपांना अशी प्रार्थना केली तेव्हा आश्चर्य व्यक्त करीत ते म्हणाले, भगवंताच्या मायेचे केवढे हे सामर्थ्य! हे सर्व जग तिने प्रेमाच्या धाग्यांनी बांधलेले आहे. कुठे हे पंचमहाभूतांनी बनलेले आत्मरहित शरीर आणि कुठे तो प्रकृतीच्या पलीकडील आत्मा. कुणाचा कोणी पती नाही, पुत्र नाही की बांधवही नाही. मोहच मनुष्याला असे भासवीत आहे. सर्व प्राण्यांच्या हृदयात विराजमान असणाऱ्या भक्तांचे दुःख करणाऱ्या जगद्गुरु भगवान वासुदेवांची तू आराधना कर. श्रीहरी अतिशय दीनदयाळू आहेत. ते तुझी इच्छा पूर्ण करतील. भगवंताची भक्ती कधी व्यर्थ जात नाही, हे माझे ठाम मत आहे. याखेरीज दुसरा उपाय नाही. आदितीने विचारले, भगवन, जगदीश्वर भगवंताची आराधना मी कोणत्या प्रकारे करू की ज्यामुळे ते
सत्य संकल्प प्रभू माझा मनोरथ पूर्ण करतील. हे ब्राह्मण श्रेष्ठ, मी माझ्या पुत्रांसह अतिशय दुःखात आहे, ज्यामुळे भगवंत माझ्यावर लवकर प्रसन्न होतील. तो त्यांच्या आराधनेचा विधी मला सांगावा. कश्यप म्हणाले, संतान असावे असे मला जेव्हा वाटले तेव्हा मी भगवान ब्रह्मदेवांना हीच गोष्ट विचारली होती. त्यांनी मला भगवंतांना प्रसन्न करणारे जे व्रत सांगितले तेच मी तुला सांगतो. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षात 12 दिवसापर्यंत फक्त दूध पिऊन राहावे आणि परमभक्तीने भगवान विष्णूंची पूजा करावी. मिळू शकल्यास डुकराने खोदलेली माती अमावस्येच्या दिवशी अंगाला लावून नदीमध्ये स्नान करावे. त्यावेळी हा मंत्र म्हणावा. हे देवी, प्राण्यांना निवासासाठी जागा देण्याच्या इच्छेने आदिवराहांनी रसातळातून तुला वर आणले. तुला माझा नमस्कार असो. तू माझी पापे नष्ट कर. यानंतर आपली नित्यनैमित्तिक कर्मे आटोपून एकाग्र चित्ताने मूर्ती, पूजास्थळ, सूर्य, जल, अग्नी किंवा गुरु यांच्या ठिकाणी भगवंतांची पूजा करावी. प्रथम पुढील 9 मंत्रांनी आवाहन करावे. हे प्रभो, आपण सर्व शक्तिमान आणि अंतर्यामी आहात. सर्व प्राणी आपल्यामध्ये आणि आपण सर्व प्राण्यांमध्ये निवास करीत आहात, म्हणून आपणास वासुदेव म्हणतात. आपण सर्वांचे साक्षी आहात. माझा आपणास नमस्कार असो. आपण अव्यक्त आणि सूक्ष्म आहात. प्रकृती आणि पुरुष आपणच आहात. आपण 24 गुणांना जाणणारे आणि सांख्यशास्त्रांचे प्रवर्तक आहात. आपणास माझा नमस्कार असो. ज्याची प्रायनीय आणि उदयनीय ही 2 कर्मे ही मस्तके आहेत. प्रातःकाळ, मध्यम काळ आणि सायंकाळ हे ज्याचे 3 पाय आहेत. 4 वेद, 4 शिंगे आहेत. गायत्री इत्यादी 7 छंद 7 आहेत. असे 3 वेदांनी सांगितलेले फल देणारे यज्ञ आपण आहात. आपणास माझा नमस्कार असो. आपण शिव, प्रलयकारी रुद्र, सर्व शक्तिमान, सर्व विद्यांचे अधिपती आणि भूतांचे स्वामी आहात. आपणास माझा नमस्कार. आपण सर्वांचे प्राण, या जगताचे स्वरूप, योगाचे कारण, स्वतः योग आणि त्याद्वारे मिळणारे ऐश्वर्य आहात. हे हिरण्यगर्भा, आपणास माझा नमस्कार. आपण आदिदेव आणि सर्वांचे साक्षी आहात. आपणच नर नारायण ऋषींच्या रूपाने प्रकट झालेले स्वतः श्रीहरी आहात. आपणास माझा नमस्कार. आपले शरीर पाचूच्या मण्याप्रमाणे सावळे आहे. आपण लक्ष्मीचा अंगीकार केला आहे. हे पितांबरधारी केशवा, आपणास माझा नमस्कार. आपण सर्व वर देणारे आहात. वर देणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ आहात. तसेच जीव मात्राला वर्णीय आहात. म्हणूनच विवेकी पुरुष आपल्या कल्याणकारी आपल्या चरणरजांची उपासना करतात. ज्यांच्या चरणकमलांचा सुगंध प्राप्त करण्याच्या लालसेने सर्व देव आणि लक्ष्मी ज्यांच्या सेवेमध्ये मग्न असतात ते भगवंत माझ्यावर प्रसन्न होत. भगवान ऋषिकेशांचे या मंत्रांनी आवाहन करून नंतर पाद्य, आचमन इत्यादी अर्पण करून श्रद्धापूर्वक पूजन करावे. गंध, फुले इत्यादींनी पूजा करून भगवंतांना दुधाने स्नान घालावे. त्यानंतर वस्त्र, जानवे, अलंकार, पाद्य, आचमन, गंध, धूप इत्यादी अर्पण करून 12 मंत्राने भगवंताची पूजा करावी. ऐपत असेल तर दुधात शिजविलेल्या आणि तूप गूळ घातलेल्या साळीच्या तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा आणि त्याचेच 12 मंत्राने हवन करावे. ते नैवेद्य भक्तांना वाटावा किंवा स्वतः खावा. आचमन आणि पूजा झाल्यानंतर तांबूळ अर्पण करावा. 12 मंत्रांचा 108 वेळा जप करावा आणि स्तोत्रांनी भगवंताचे स्तवन करावे. प्रदक्षिणा घालावी आणि मोठ्या प्रेमाने जमिनीवर साष्टांग दंडवत घालावा. निर्माल्य डोक्याला लावून देवतेचे विसर्जन करावे. नंतर कमीत कमी 2 ब्राह्मणांना योग्य रीतीने खिरीचे भोजन द्यावे. दक्षिणा इत्यादी देऊन त्यांचा सत्कार करावा. त्यानंतर त्यांची आज्ञा घेऊन इष्टमित्रांसह राहिलेले अन्न स्वतः ग्रहण करावे. त्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून पवित्र व्हावे. नंतर पूर्वीप्रमाणेच एकाग्र चित्ताने भगवंताची पूजा करावी. अशा प्रकारे व्रत पूर्ण होईपर्यंत दुधाने स्नान घालून दररोज भगवंताचे पूजन करावे. भगवंताच्या पूजेमध्ये
आदरबुद्धी ठेवून केवळ दूध पिऊन हे व्रत केले पाहिजे. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे दररोज हवन आणि ब्राह्मण भोजन हेही केले पाहिजे. अशा प्रकारे पयोव्रती राहून 12 दिवसपर्यंत दररोज भगवंताची आराधना, होम आणि पूजा करावी. तसेच ब्राह्मण भोजन घालावे. फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून त्रयोदशीपर्यंत ब्रह्मचर्य पाळावे. जमिनीवर झोपावे आणि दिवसातून 3 वेळा स्नान करावे. खोटे बोलू नये. लहान मोठ्या सर्व भोगांचा त्याग करावा. कोणत्याही प्राण्याला कशाही प्रकारे त्रास देऊ नये. भगवंताच्या आराधनेतच एकाग्र असावे. त्रयोदशीच्या दिवशी विधी जाणणाऱ्या ब्राह्मणांच्याकडून शास्त्रोक्त पद्धतीने भगवान विष्णूंना पंचामृत स्नान घालावे. त्या दिवशी धनाची काटकसर न करता फार मोठ्या थाटामाटात भगवंताची पूजा करावी. दुधाची खीर भगवान विष्णूंना अर्पण करावी. अत्यंत एकाग्र चित्ताने त्या खिरीचा भगवंतांना नैवेद्य दाखवावा आणि त्यांना प्रसन्न करणारा अतिशय स्वादिष्ट नैवेद्य अर्पण करावा. नंतर ज्ञानसंपन्न आचार्य आणि ऋत्विजांना वस्त्रे, अलंकार, गायी इत्यादी दान करून संतुष्ट करावे. ही सुद्धा भगवंताचीच आराधना होय. प्रिय आचार्य आणि इतर ब्राह्मणांना तसेच इतर अतिथींना उत्तम पक्वान्नांचे भोजन द्यावे. आचार्य आणि ऋत्विजांना यथायोग्य दक्षिणा द्यावी. तसेच अंत्य जाती कोणी असल्यास त्याला किंवा दीनदुबळे, अंधाळे, पांगळे यांना अन्न वस्त्र देऊन संतुष्ट करावे. सर्वजण तृप्त झाले असता भगवान विष्णू तृप्त झाले असे समजावे. नंतर आपल्या आप्तेष्टांसह स्वतः भोजन करावे. प्रतिपदेपासून त्रयोदशीपर्यंत दररोज नृत्य, गायन, वादन, स्तुती, स्तोत्रे आणि भगवत कथा यांच्या योग्य भगवंताचे पूजन करावे. ही भगवंताची श्रेष्ठ आराधना आहे. हिचे नाव पयोव्रत असे आहे. ब्रह्मदेवांनी मला जसे सांगितले होते तसेच मी तुला सांगितले. हे भाग्यवती, आपली इंद्रिय ताब्यात ठेवून शुद्ध भावयुक्त चित्ताने या व्रताचे चांगल्या प्रकारे अनुष्ठान कर आणि याद्वारा अविनाशी भगवंतांची आराधना कर. कल्याणी हे व्रत भगवंतांना संतुष्ट करणारे आहे. म्हणून याचे नाव सर्व यज्ञ आणि सर्व व्रत असे आहे. हे सर्व तपांचे सार आणि मुख्य दान आहे. ज्यामुळे भगवंत प्रसन्न होतात. तेच खरे नियम आहेत तेच उत्तम यम आहेत. तेच वास्तविक तपश्चर्या, दान, व्रत आणि यज्ञ होत. म्हणून हे देवी, संयम आणि श्रद्धेने तू या व्रताचे अनुष्ठान कर. भगवंत लवकरच तुझ्यावर प्रसन्न होतील आणि तुझी इच्छा पूर्ण करतील. अध्याय 16 समाप्त.